नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आम्ही महाराष्ट्राला सांगितलं की हा जो खरात आहे तो काही कॅप्टन वगैरे नाही, तो भोंदू आहे. मग भोंदूच आहे, तो 10वी नापास आहे, हेही पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्राला सांगितलं. त्यानंतर त्याच्या त्या 20 फुटी सापाची जी काही गोष्ट आहे ती जेव्हा आम्ही महाराष्ट्राला सांगितली तेव्हा इतक्या लोकांचे मला फोन आले. कारण मी आधी ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडनं व्हेरीफाय केलं. जेव्हा मला हे सांगितलं एका गृहस्थानी की मी त्या सापाला वगैरे बळी पडलो, मग मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, हे खरं आहे का? तर ते म्हणाले हो. आणि मग त्या सापाच्या कहाण्या कळल्याच. चिंचुक्याची गोष्ट पण सांगितली ना, की 50 पैशाचा त्याचं गणितीच मांडून दाखवली. 50 पैशाचे चिंचुके विकून हा वर्षाला 21 कोटी रुपये खर्च म्हणजे कमवायचा. त्याचा तो माइंड रिडिंगचा जो खेळ आहे ना, की तो महिलांना सांगायचा की बाई तू अप्सरा आहेस गतजन्मीची, मी श्रीकृष्ण आहे वगैरे. आणि मग त्याच्यातनं हे सगळं लोकांचं मानसिकता ओळखत काय असतं की साधा तो नाही का बंगळुरूमधला एक इन्कम टॅक्स ऑफिसर, तो पोपट घेऊन बसणाऱ्या ज्योतिषाच्या कहाण्याला भुलला आणि 80 लाख रुपये गमावून बसला. कारण तुमच्याबद्दलचे 4 चांगले शब्द सांगितले की लोकांना वाटतं की अरे हे खरंच बोलतो. सो अमित दाभोळकरांची जी मुलाखत तुम्ही बघितली त्याच्यात आपण हेच म्हटलं की 2000 ह्या ज्या केसेस आहेत ह्या केसेसमधनं लोकं कशी फसलेत. पण असं आहे बरं का, ते लोकांना जादू करून दाखवावी लागते. तो तुमचा आधी एकदा परिचय करून द्या महाराष्ट्रात. नमस्कार, माझं नाव भारत विठ्ठलदास आहे. मी BA मानसशास्त्र केलं आहे, MA मराठी केलं आहे आणि MA लोक प्रशासन पण केलं आहे मागच्या वर्षी. आणि मी जवळजवळ 300 वर्ष तपश्चर्या केली आहे. अरे बापरे, तपश्चर्या वगैरे शब्द नका वापरू. ती तपश्चर्या म्हटलं की ते भोंदू बाबासारखी तपश्चर्या वाटतं. आणि या जो तपश्चर्यामुळं या तपश्चर्यामुळं मला ही प्रसन्न झाली. आणि किती योग्य माणूस आणलाय बघा आम्ही. हिच्या आशीर्वादामुळे मी हे सगळे कार्यक्रम करतोय. ह्याच्यात जीव येऊ टाकला की सिद्धी प्राप्त झाली आहे. वाह, झकास. आणि तिच्यामुळे मला शक्ती आलेली आहे. हिच्यामुळे मी सगळं प्रयोग करतो. आणि हिचं नाव आहे ऐश्वर्या. ही ऐश्वर्या आहे. बघितलं, माझ्या देवाचं नाव सांगितलं की काही माणसं हसली. या आमचे तुमच्या देवाचं नाव मी विचारलं आणि तुम्ही सांगितलं मी हसलो, तर तुम्हाला आवडेल का? जे हसले त्यांनी असं असं करावं. आपले कार्यक्रम यशस्वी झाले पाहिजेत ना, आणि आमच्या भावना दुखवतात ना. तर असे हे प्रयोगाचं स्वरूप आहे. तर प्रथम आपण हिचं उद्घाटन करूया. ह्याचं समारंभ या ना, ह्या सगळे आमचे प्रेक्षक मंडळी. या ताई, पहिला प्राधान्यक्रम तुम्हाला नाहीये, यांना आहे. महिलांना पहिला प्राधान्यक्रम आहे आपला. हा, माझ्या हातामध्ये काय आहे? काय ग्लास आहे? हा, पेला पेला आहे. हा. ग्लास आहे. कशाचा आहे? कशाचा आहे? स्टीलचा. नीट निरीक्षण करायचं आणि परिपूर्ण उत्तर द्यायचं. कशाचा आहे? स्टीलचा आहे. त्याच्या आतमध्ये काय? कोणी बघितलंय? दिसतंय का असं? नाही. मग तरी पण काय पाणी म्हणला? तपासायचं आहे. सकाळी स्नान वगैरे केलेलं आहे. दर्शन घ्यायचं आहे. घ्या. ऐश्वर्याचं दर्शन घ्यायचं. ठीक आहे. HK टाका. HK टाका. HK म्हणजे काय? HK आपली पवित्र पावडर असते, त्याचा समारंभ असतो. हळदी कुंकू असं ॲक्शन करा. बरोबर, टाका. स्वतःला पण लावून घ्या. ठीक आहे. एकच प्रसन्न वाटतंय? तुम्हाला आता ना ह्या भोंदूक खरातनं जे काही केलं ना, इतका उत्तम वक्ता आपल्यासोबत आहे. त्यांचा मानसशास्त्राचा पण अभ्यास आहे. त्यामुळे तुमच्या मनातली सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या ह्या आपल्या टेलिकास्टमधून मिळणार. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे माइंड रिडिंग वगैरे प्रकार खरा असतो का? नाही, तो खरा नसतो. त्यामध्ये एक अशी बरीच टॅक्ट असते आणि ते शहा म्हणून त्या मॅडम आहेत, त्या करून दाखवतात. असे बरेच करून दाखवतात. सुहानी शहा बरेच लोक करतात. आणि ते असं म्हणत नाहीत की हे अतिंद्रिय शक्तीमुळे मी करते किंवा ह्याच्यामुळे करते. त्यांचा अभ्यास आहे ना, त्यानुसार ते करतायत. आणि बागेश्वर बाबा सांगतात की मला हनुमानाचं हे आहे. त्यामुळे हा जो फरक आहे तो आपल्याला सगळ्या समाजाला पण असं आहे की हा जो खरात आहे, हा 10वी नापास आहे. पण तो इतक्या सहजपणे ह्या ज्या महिला भाविक जायच्या त्यांना कसा काय भुरळ टाकू शकत होता? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली पुरुषप्रधान संस्कृती. लहान असताना आई वडील तिला सगळे दाखवायचे. लग्न झाल्यानंतर मिस्टर, म्हातारपणी मुलगा, सून. त्यामुळे तिला कुठेही निर्णय घ्यायची क्षमता तिच्यामध्ये येऊ दिली नाही. आणि हे सगळं जे काय शिक्षण तिने घेतलं त्यामध्ये अवांतर वाचन काहीच नाही केलं. त्यामुळे ती सगळी त्यामध्ये त्या वाटेवर गेली ना ती. तर ह्या सगळ्या
आपणच त्याला दोषी आहोत की पुरुषप्रधान संस्कृती केली, त्यांना अजिबात गप्पस तुला काय कळतंय, अशा प्रकारचं आपण महिलांना बोललो. आणि आईशी कसं बोलतात वडील, ती मुलगी बघते, दाराची बेल वाजली, मी दारापाशी बसलोय, मला उघडणं किती सोपं आहे, पण मी उघडत नाही, मुलीला हाक मारतो, इकडे. ती येते, दरवाजा उघडते, मी तिला थँक्यू असं म्हणत नाही. कळलं? ती बघते वडील आईशी कसं बोलतायत, तिला सारखं बाहेरचं काढतायत तिच्या, आणि तिला सारखं कामं सांगतात, आणि ते थोडं जरी चुकलं तरी सगळे तिला रागवतात. फोनवरून आत्यासुद्धा रागवते. कळलं का? फोनवरून तिकडं जातो आणि आत्यासुद्धा रागवते. आणि तिनं एखादा निर्णय घेतला तर सगळे जर म्हणणार चुकणार चुकणार चुकणार, आणि जरी बरोबर आला तरी तिला कोणी शाबासकी देत नाही. कळलं का? वडील आपल्या आईशी कसं बोलतात, म्हणजे आजीशी कसं बोलतात, हे म्हातारे तुला माहीत नाही तर महागाई किती वाढली आहे, देईल तो तुकडा खायचा, गप्पाने बसायचं, जरा मंदिरात जाऊन बसत जा, इथंच काय बसे सारखं. ते म्हणाला आमच्याकडं नाही असं, आमच्याकडे सगळे सुशिक्षित आहेत, आपल्याकडं काय. आई मी शिरूरला गेलो होतो, तिकडे वृद्धाश्रम बघितला, काय स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य, फी पण कमी आहे आणि एकदम स्वच्छता टापटीप. नाही तुला जा म्हणत नाही, पण सांगितलं. कळलं? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की काही लोक जे व्हिडिओज, आता अनफॉर्च्युनेटली ते व्हिडिओज इतके व्हायरल झालेत, त्या पीडितांना तो दुसरा त्रास आहे की त्यांचे जे व्हिडिओ, आणि काही लोक म्हणतात की ते कन्सेशनल आहे, सहमती नाही वगैरे, आणि महिलांना ते दोष देतात. माझ्या मते हे जे सांगितलं ते त्याचं खरं तर मुळाने, हमीद दाभोळकरांची जी मुलाखत मी घेतली ती जरूर बघा, त्याच्यात त्यांनी महिलांच्या लैंगिक गरजा ह्याच्याबद्दल पण खुलेपणात कसं बोललं जात नाही त्याच्याबद्दल बोललं. चला बंधुभावाचे आपण सगळे प्रयोग करून दाखवू. सुरुवात खरात. ठीक आहे. माझ्या हातामध्ये काय सांगितलं, स्टीलचा ग्लास, त्याच्यामध्ये काय, पाणी. आपलं काय नाव आहे, रुचामुळे. काय आपलं बकेट लिस्टमध्ये काय काय आहे, बकेट लिस्टमध्ये काय आहे, चांगलं पुस्तक स्वतःचं पुस्तक लिहायचं आहे. ठीक आहे. नशिबात नसेल तर, कठीण नशिबातच नसेल तर नाही मला, हां नशिबात नसेल तुम्ही तर असं काही प्रयत्न मला करालच, पण प्रयत्न जरी केला तरी नशिबात नसेल तर होईल का. वाटत. असा मी विचार नाही केला कधी. नाही केलं. दर्शन घ्यायला सांगितलं नको म्हटला, घेऊन टाका, घ्या, ऐश्वर्याचं दर्शन घ्या. डोळ्यात बोटं घालू नका ती. ठीक आहे. मॅडम आपलं नाव काय, माझं नाव अश्विनी कांबळे. दर्शन घ्यायचं आहे, घ्या घ्या. एच हे के टाका, प्रायोगिक आहे, मला माहिती आहे. आपण साधनाच्या HK कार्यालयात टाका. आहोत आणि तिथे असं करणं. एच के टाका, HK टाका. हा, स्वतःला लावून घ्या. बाय द वे, एक मिनिट. ठीक आहे. मी कुठल्याही धर्माच्या विरोधातली ही कृती नाही आहे. कुणाच्याही भावनांना ठेस पोहोचवण्याचा त्यांचाही हेतू नाही, माझाही हेतू नाही आहे. केवळ त्या खरातच्या निमित्तानं हे जी सगळी भोंदूगिरी आहे ना, ते पुन्हा एकदा समजावी म्हणून आपण इथे साधनाच्या कार्यालयात आहोत. मला आनंद वाटतो की या कार्यालयातनं काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. ठीक आहे. दर्शन घेतलं, आशीर्वाद मिळाला, बघू काय मिळालं. आशीर्वाद मिळाला म्हटलं ना, तेच नाही मिळालं. मग काय म्हटलं, आशीर्वाद मिळाला का तर हो म्हटला. ऐकू आलं का काही, नाही कानात पण काय ऐकू आलं नाही, आणि वस्तू पण काय मिळाली नाही, नाही. तरी पण काय म्हणला, मिळालं काय म्हणला. ठीक आहे. हे पाणी आहे, पिऊन पहा, पाणीच आहे का, काय ठसका लागेल. आणि मॅडम, मला आपण यांचे द्या. आभार मानायचे आहेत की ह्या महाराष्ट्रातल्या तमाम महिला वर्गांच्या प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहेत. आणि केवळ महिला वर्गांच्याच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम सुजाण नागरिकांना काय सांगता येईल त्यासाठी त्या पुढे आल्यात. आपला काय परिचय, दोघांचा पहिला पण- परिचय? नाही. नाही. आपण फेसबुकवर एकत्र वगैरे, काहीच नाही. इंस्टाग्रामवर नाही. मी म्हटलं पिऊन पहा तर लगेच तुम्ही पिऊन बघितलं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही प्रवासाला चाललाय आणि एक काका आले, म्हणजे ताई तुमच्यासाठी पाणी आणलं आहे. तुम्ही गटागटा पिलं आणि पुढच्या स्टेशनपर्यंत तुम्हाला चक्कर आली, तुमचं सगळं सामान घेऊन तो पळून गेला. असं होईल का नाही. त्यामुळे तपासायचं, मला प्रत्येक गोष्ट तपासून लागते. कळलं का. मी पण तपासू का, तपासा. पाणीच आहे ना नक्की. हो. लहानपणापासून पाणी द्या म्हटल्यानंतर जो द्रव पदार्थ दिला गेला होता त्याची चव अशीच आहे. मला काय गरगरत नाही, चक्कर येत नाही. तुम्हाला येते का. नाही. नाही. चक्कर येत असं काय असतं, हे दारू, ठीक आहे नाही, दारू असते. दारू नाही ना ही, ही घ्या हातामध्ये. माझ्या हातामध्ये काय आहे, पाणी. सुराई आहे.
दिवा आहे. दिवा. याला ग्रामीण भागामध्ये काय म्हणतात? काय म्हणतील, दिवा, कंदील, छोटासा चिमणी. चिमणी. हो, चिमणी म्हणतात. उडणारी आहे का? नाही. उडणारी आहे का? नाही. हे त्याचं टोपण आहे. हां, याला वात वगैरे काय आहे का बघा, तपासून घ्या. हे घ्या, तपासा. लेखक तपासा, काय असं आहे का? दाखवा आपल्या प्रेक्षकांना. काही वाद तर नाही ना याच्यामध्ये. हे बघा. हां, हे बघा. हां. द्या इकडे. हा दिवा आहे. हासावर असा पालथा करायचा, फुंक मारायची, त्याच्यामध्ये बघायचं काय आहे का. आणि नसेल तर सांगायचं प्रेक्षकांना. काय इकडे असेल ते दाखवा. बघा. हां. हातावर पालथा करा. काय आहे का? शिंपडा. थोडंसं पाणी पडलंय माझ्या हातावर यातनं. शिंपडा वाटत पूर्ण पाणी आणि काही असेल. शंका असेल तर 2 घ्या. नाही, काय आता आहे का? फुंका. थुकू नका. काही नाही ना? नाही. हां. हां, तुम्हाला तपासायचं आहे का? कांबळे मॅडम, तुम्हाला तपासायचं आहे? हां, एकदा चेक हां, करा. चेक करा. ठीक आहे, काही नाही आहे. घरी कामाला मिस्टरांना मदत करता स्वयंपाकघरात? तेच स्वयंपाक करतात. उलटं विचारलं का मी? बरं बरं, जोक. असं पण मिस्टर मदत करतात का? नाही. बिलकुल नाही. केली पाहिजे का नाही? केली पाहिजे ना. पुरुषांनी स्वयंपाकघरात, केली पाहिजे. पुरुषांनी स्वयंपाकघरात बोला तिसऱ्यांदा. केली पाहिजे. हां. केली पाहिजे. टाळ्या वाजवा. मॅडम, आपल्याकडे काय? आम्ही करतो सगळे दोघं मिळून करतात. हां. तुमचे मिस्टरांनी तुम्ही मिळून स्वयंपाक करता. हो. मिस्टरांसाठी टाळ्या वाजवा. घरातली इतर कुठली कामं करतो. मिस्टरांसाठी टाळ्या वाजवायच्या. ठीक आहे, हे पाणी न सांडता ह्याच्यामध्ये भरायचं आहे इथपर्यंत. मनामध्ये पवित्र भावना भरायचं बरं. व्यवस्थित. काय मॅडम नाव आपलं? दीपिका. सांडलं म्हणजे कसे मदत करत असतील बघितलं ना. सांडू नका, 3रं महायुद्ध पाण्यासाठी होणार आहे. बस बस, हं. अजून भरा. त्याला लावून भरा की असं. तुमच्या लक्षात आलं असेल तर आम्ही हे जाणीवपूर्वक करत आहोत की ह्या निमित्ताने तुम्हाला त्या भोंदू खरातनी कसं आपल्या ह्या महिला भाविकांना फसवलं असावं, किंवा जे पुरुष गेले होते, जे VIP होते. आणि मला आश्चर्य वाटतं परत की ते हा पाणी पिऊन भोंदू दाखवा. खरात. हो, पाणी पिऊन दाखवा. त्यांना पण द्या. मग अशी पिलं तेव्हा काय होतं? पाणीच होतं. आत्ता ठीक आहे. दीपिका मॅडम पुढे येतील, आपल्या पवित्र हाताने हा दिवा पेटवतील. पाण्याचा हा दिवा पेटला तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. दिवा जर पेटला नाही तर इथं कोणतरी पापी आहे. मी शोधून काढणार आहे. चला या मॅडम, पण सकाळी तुम्हाला आधी वगैरे हे करायला लागेल, ऐश्वर्याचं केलेलं दर्शन आहे. घ्यायला दर्शन घ्या. ऐश्वर्याचं घेतलं की मग घेतलंय ना. पण आता घ्या, शुभ व्यवस्थित घ्या. शेपटीकडून. हं. ठीक आहे, शेपटीकडून घेतला. गंमत म्हणजे मध्ये काहीच नाही मॅडम, उपास वगैरे करता? नाही. आठवड्यातून 5-6 दिवस उपास करायचे. ठीक आहे. वात नाही आपल्या का पवित्र हाताने नाही, त्याने ऐश्वर्या आहे सांगितलं. नाही. ऐश्वर्या आहे. तुम्ही शंका घेऊ नका. काढा क्या बात आहे. टाळ्या. ह्याच्यामध्ये काय भरलं होतं? पाणी पाण्याने आग लागते का विसते? विजायला पाहिजे. इथं काय झालंय? आग लागली. कुणामुळे? ऐश्वर्यामुळे. असं बोट नाही करायचं, असं करायचं. कुणामुळे? ऐश्वर्यामुळे. ठीक आहे. ऐश्वर्याच्या अभिषेकाची वेळ झालेली आहे. हा. आपण अभिषेक घालूया. मॅडम, इथं हात लावायचा. हसू नका मॅडम, आमच्या भावना दुखवतात आणि फजिती करायची का आमची? पाणी संपलेलं आहे? पूर्ण संपलं. ठीक आहे. गंमत आहे ना, पाण्याचा दिवा त्यांनी कुठलीही वात नसताना पेटवला. म्हणजे यातून डिक्लेअर झालं की इथं कोणी पापी नाहीये. आणि तुमच्याकडे सिद्धी आहे हेही कळलं आम्हाला. हे कळलं आणि ऐश्वर्यामध्ये शक्ती आहे. शक्ती आहे, शक्ती आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? हे दूध आहे. या मॅडम पितील आणि त्या मॅडमच्या कानातून दूध येईल. वा. चला, नाही मी फक्त पुन्हा काय? तुम्हाला. फक्त त्यांनी एकमेकाचा हात पकडायचा. हा हात तिकडे पकड. मैत्री आहे ना?
नक्की पक्की आहे ना? म्हणजे त्याच्याशिवाय येणार नाही कानात दूध. बघूया. तिकडे बघा. दूध प्यायचंय, सगळं प्यायचंय, नाही म्हणायचं नाही. नाही. तोंड बंद करा, सगळं प्या, प्या सगळं, प्या सगळं. हां, संपलं? तोंडाला लागलं. ठीक आहे, या. सकाळी स्नान केलंय. इकडे इकडे दाखवा, इकडे. हां. अरे हात सोडा. एक मिनिट, तुम्ही दूध खरंच पिलं हो, होतं? मी पिलं. मग हे आलं कसं परत? त्यांच्यात सिद्धी. शक्ती आहे, सिद्धी. जादू. दाखवा जरा प्रेक्षकांना. ऐश्वर्या. हे बघा, हे दूध परत आलं. जेवढं दूध त्या पिल्या होत्या ते यांच्या कानातनं परत आलं. पण फक्त तुम्हाला हात जाणवलं पकडला काही कानात येत असताना? ओला झाला ना कान थोडा? नाही ना? नाही. नाही ना? हां, ठीक आहे, ही सिद्धीच आहे तुम्हाला खरोखरीची. ठीक आहे. ऐश्वर्याचं दर्शन घेतलं. हं. दीपिका मॅडम, हे पेपर ग्लास आहे. हं? दाखवा एकदा प्रेक्षकांना आपल्या. बरं, 2 आहेत ना? हं. हा ग्लास आहे, पेपर ग्लास आहे हा. त्याच्यामध्ये मी दूध पाणी टाकतोय. टाकू का? हो, टाका ना. ऐश्वर्या, विश्वास आहे का नाही? आहे. विश्वास आहे का श्रद्धा आहे? श्रद्धा, विश्वास दोन्ही पण आहे. नीट सांगा, श्रद्धा आहे का विश्वास आहे? विश्वास आहे. श्रद्धा नाही आहे? तुम्ही असं. ठीक आहे. हां, चला. हां, नीट पहा, मी पाणी टाकतोय. टाकलं पाणी मी. टाकलं. हे पाण्याचं कोणतं रूप होतं? द्रवरूप. द्रवरूप होतं. आपल्याला याचं वायुरूप करायचं तर काय करावं लागेल? ते गरम करायला लागेल, तापवावं लागेल. आणि याचं आपल्याला घनरूप करायचं तर काय करावं लागेल? म्हणजे कुठे ठेवावं लागेल? फ्रीजमध्ये. आहे का फ्रीज इथे? नाहीये. नाही. पण ऐश्वर्या या वातावरणामध्ये ह्याचा बर्फ बनवेल. काय सांगता? बर्फ बनवेल चक्क. फक्त मनामध्ये पवित्र भावना. आपण सगळ्यांनीच ती पवित्र भावना बाळगली पाहिजे. ठीक आहे मॅडम, टाकू? दाखवा. हं. ओल्यावाला भिजाल, हो. भिजाल. ऐश्वर्या, विश्वास आहे का श्रद्धा आहे? दोन्ही पण आहे आहे. आता. दोन्ही पण आहे. भिजाल. भिजत आहे. तुमची परवानगी घेतली बरं का मी. हो हो. परवानगी घेतलेली आहे. नंतर काय बोलायचं नाही मला. काय करू? टाकू? बघा, मुद्दाम टाका टाका. एकाच कार्यालयातले आहेत ना त्यामुळे. पाऊस पण पडलाय. पावसावर नाव घेऊ. हां, चला. अरे अरे खरंच बर्फ झाला की. ऐकू. बघा, दाखवा प्रेक्षकांना आपल्या. खरोखर सिद्धिपुरुष आहेत हे. दाखवा ते. माझ्या हातात द्या जरा. नका, ते थंड लागेल एकदम. बरं. हे घ्या, बर्फ तर झाला. अजून थोडा वेळ थांबलो असतो तर एकदम पांढरा शुभ्र बर्फ झाला झाला असता. हं. तर कुणामुळे हे सगळं होतंय? ऐश्वर्यामुळं. ते त्या पुसू द्या त्यांना. ते पुसताना जर दाखवा आपल्या प्रेक्षकांना. हां, ठीक आहे. मॅडम ते थंड होतं. हो, थंड. हां, चला पुढं. जय ऐश्वर्या. परत ऐश्वर्याच्या अभिषेकाची वेळ झाली. पाणी संपलं होतं. हो. हसू नका मॅडम, पॉझिटिव्ह होईल ना माझी. नाही. कमाल झाली. पाणी संपलं होतं. हो अजून पण संपलेलं आहे आता, हो आहे की नाही? हो. ठीक आहे. आता मी इथं काय करणार आहे? पैशाचा पाऊस पाडणार आहे. नोटांचा पाऊस बर, पाडू का? पाडा ना. कोणाला नको आहेत पैसे? चेंगराचेंगरी होईल का? नाही होणार. चेंगरा नाही होणार. सगळे जागेवर नाही, स्तब्ध उभा नाही, राहतील. जागेवर. ठीक आहे. जे पुण्यवान आहेत त्यांना नोटा दिसतील हं. आणि जे पापी आहेत त्यांना नोटा दिसणार नाही. कठीणच बाब केली तुम्ही आता. मी पुन्हा एकदा सांगतो, एकच मिनिट. कुठल्याही धर्मामध्ये, कारण मी डॉक्टर दाभोळकरांची शेवटची मुलाखत मी केली होती आणि आम्ही 3 तास खूप गप्पा मारल्या. विषय होता की इतक्या सगळ्या, म्हणजे इतक्या वर्षाची त्यांची मागणी असताना सुद्धा, इतकं नकारात्मक वातावरण असताना सुद्धा अशी कुठली ऊर्जा आहे. आणि त्यावेळेला ते राज ठाकरेंना भेटून आले होते. ते असं मला म्हणाले की नाही नाही, बघा लोक कशी बदलत आहेत. दुर्दैवाने त्याच, म्हणजे आता त्या दुर्दैवाने याच्यावरती तर नको जायला, त्याच आमच्या बैठकीच्या शेवटी राज ठाकरेंच्या वेगळ्या भूमिकेची दृश्य मी त्यांना दाखवली. म्हटलं ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर काही दिवसांनंतर त्यांचा खूनच झाला. ती मुलाखत आम्ही पुन्हा डॉक्टर दाभोळकरांची शेवटची मुलाखत म्हणून दाखवली महाराष्ट्राला. त्याच भूमीतनं पुन्हा दाभोळकरांच्या विषयीची चर्चा का सुरू झाली आहे? कारण ह्या भामट्या खरातनी जे काही केलं आहे
ते नुसतं घृणास्पद नाही आहे, तर महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. कारण आपल्या इतक्या पुरोगामी वगैरे अशा ज्या महाराष्ट्राचा आपण उल्लेख करतो तिथं हे घडलं आहे. चला, काही लोक म्हणतील की ठीक आहे. मध्ये कॅमेरा इकडे माझ्याकडे असताना तुम्ही काहीतरी केलं म्हणून छपखाना. डोळे मोठे करायचेत आणि पवित्र भावनेने बघायचे. मी मंत्र म्हणतो, लक्ष्मी मंत्र म्हणावं लागते मला. ठीक आहे. जे पुण्यवान असेल त्यांना नोटा दिसतील, नोटा दिसल्या की टाळ्या वाजवायच्या. हो. या इकडे जरा. काय दिसतंय? नाही, आम्ही कुणी नाही पुण्यवान आता तरी. कोरे कागद दिसतोय. कोरे कागद, चक्क कोरे कागद. मला नोटा दिसतात, तुम्हाला कोरे कागद नाही दिसतात? नाही नाही दिसलाय. मी कॅमेरा आमचा बघतोच आहे की तुमच्याकडे. नाही आहेत कोरे. कुलदैवत माहिती आहे? त्याचं नाव घ्या मनात मनात 3 वेळा. घेतलं. घेतलं? हो. तळात एकमेकाला चिटवा. ठीक आहे, सोडा. वा वा. कोणामुळे? तुमच्यामुळे आणि ऐश्वर्यामुळे. ऐश्वर्या. ऐश्वर्याची सिद्धी ठीक आहे. आहे ना, मी हे आहे, तुम्ही किरकोळ नाममात्र माणूस आहात. आहे. नाममात्र आहात. ठीक आहे. निमित्त मात्र. हा, नाममात्र निमित्त. हा. ऐश्वर्याच्या अभिषेकाची वेळ झाली. कमाल नाही. गंगेची प्रार्थना. पाणी संपलं होतं, पाणी संपलं होतं, पुन्हा आलं. पुन्हा आलं. कुणामुळे? ऐश्वर्या. बरोबर. माझ्या हातामध्ये कोणतं चिन्ह आहे? प्रश्नचिन्ह. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्नचिन्ह असतात का? हो. ते कोणी सोडवायचे असतात? आपले आपण. मग आजूबाजूला टेकाडावर बाबा हात बसलेले असतात. ते म्हणतात माझ्याकडे या, मी तुमचे प्रश्न सोडवतो. मग आपण जातो ना 2 पायाचं 4 पायाचं, पैसे घेऊन जातो. मग ते सोडवतात का आपले प्रश्न? नाही. नाही. हे प्रश्नचिन्ह अजरामर आहे. तुम्ही बाहेर जाल आणि तुम्हाला हे सगळं दिसेल. ते सगळं ह्या प्रश्नचिन्हामुळे तयार झालेलं आहे. हे सगळं प्रश्नचिन्हामुळे तयार झालेलं आहे. अदानी अंबानी माहिती आहेत का? मोठे उद्योगपती आहेत. त्यांना पण प्रश्नचिन्ह असतात का? असणारच. असतात. त्यांना अदानी अंबानींना पण कोणते प्रश्नचिन्ह असतात? रेशनला राखेल का येत नाही आहे अशी असतात का? नाही. त्यांची बायको वाढदिवसाला खरोखरचं विमान गिफ्ट मागते, बाजारातलं खेळणीतलं नाही, खरोखरचं. मग त्यांना टेन्शन येतं. त्यामध्ये शुद्ध पेट्रोल भरा, तो वैमानिक त्यांना द्या, मग तिला शॉपिंगला जायचं ते काढा, परत शॉपिंग संपल्यानंतर आणून सोडा तिथे, परत गाडीने तिकडे सोडा, असं असतं ना ते सगळं. मग त्यांना टेन्शन येतं. ताई, इथे बोट लावायचं आहे, इथे मध्यभागी बरोबर. डोळे बंद करा. शक्ती आली का? आली. अनुभूती घ्या. आली का? आली. नक्की ना? हो. ठीक आहे, काढा. तुमचा पवित्र हात कुठला आहे? हा उजवा. पवित्र आहे आणि हा अपवित्र आहे. मग हा 4 लाखाला, हा 2 लाखाला द्या. दोन्ही सारखेच आहेत. म्हणा की माझे दोन्ही हात पवित्र आहेत. दोन्ही हात पवित्र आहेत. या हातामध्ये असं पकडायचं, मी पकडलं तसं, आणि ह्या हाताचं एक बोटावर असं ठेवायचं. असं ठेव. खाली ह्याच्यावर बोटावर ठेवा असं. असं. हां, बोटावर ठेवा. इथं घ्या टेबलावर. थांबा, वर नका ठेव, वरच घ्या. हां, पुढचा हात काढा. नाही ते नाही. काय होतंय? पडलं. पडलं खाली. का पडलं? त्याचा सपोर्ट केला. काय दिसतंय तुम्हाला इकडे? या बाजूला वजन, वजन या बाजूला वजन जास्त आहे आणि या बाजूला वजन कमी आहे, त्यामुळे ते असं पडलं. बरोबर आहे? बरोबर. काय शिक्षण आहे आपलं? मी ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएट आहे. या म्हणतात या बाजूचं वजन जास्त आहे त्यामुळे ते असं पडलं. बरोबर. मी जर म्हणलं या बाजूचं वजन अजून वाढवलं तर काय होईल? या बाजूचं वजन अजून वाढवलं, आत्ता जेवढं वजन आहे त्यापेक्षा जास्त वजन केलं तर काय होईल? पुन्हा आत्ता पडत्यापेक्षा लवकर, हां, पडेल. लवकर त्याच्यापेक्षा लवकर लवकर पडेल. खाली पडेल. हो. कोण मला एक चांबड्याचा पवित्र पट्टा देईल? जाधव सर, पट्टा आहे का? पवित्र द्या. आहे का? द्या. या जाधव सर पुढे. जाधव सरांचा आता इथल्या इथेच नाही, आपण तो. हां. त्यांचा फक्त पट्टा घेतोय मी. ठीक आहे. पवित्र का? तर तो प्राणी मेला तरी पण मेल्यानंतर सुद्धा माणसाच्या उपयोगाला आला. दिला तरी. ठीक आहे. पवित्र आहे ना? हो, पवित्र आहे. का पवित्र करून घेऊ? नाही, पवित्र आहे. पवित्रच आहे. ठीक आहे. शक्ती आली ना नक्की? हो. खरं सांगा. आली. नाही तर असं बोटाला बोट लावा तुमच्या.
शक्ती कोणाकडे आहे इकडे? ऐश्वर्याकडे ऐश्वर्याकडे माझ्याकडे. आहे. ऐश्वर्याकडे आणि माझ्याकडे आहे. हो. हा? माझ्या बरोबर तिकडे काय लावताय? असं व्हायब्रेशन आलं ना हो सारखं मागे. व्हायब्रेशन झालं. हो vibration. खरंच शक्ती. असं झालं का काय? कुठलं बोट लावलं होतं माझ्या बोटाला? आता बदलायचं नाही. व्हॉट? आहे ना? तुम्ही काय म्हणता? शक्ती आहे. पडणार आहे? पडलं का? उलट वजन दिल्यानंतर पडलं नाही. कुणामुळं? ऐश्वर्यामुळं. ठीक आहे. सगळ्यांना पाठ झाला होता ते. हा? ऐश्वर्याचा महिमा सगळ्यांना पाठ झाला होता. आता मी काय करणार आहे? रिकाम्या हातातून एक सोन्याची साखळी काढणार आहे. शुद्ध सोनं किती कॅरेटचं असतं? 24 तासाला पण मी 48 कॅरेटचं काढणार आहे. 48 कॅरेट म्हणजे किती टक्के शुद्ध? दुप्पट 200%. झालं. 200%. हो. कोणी घेऊन पळून जायचं नाही. नाही. ठीक आहे. माझ्या हातामध्ये काय आहे का? नाही. काय आहे का? व्हॉट? सोन्याचीच आहे का बघा? नाही, घ्या ना, हे बघा. ही सोन्याचीच आहे पण त्याला वरून हिऱ्याचं पाणी दिलंय. त्यामुळे म्हणून तो थोडीशी हिरवटचा पांढरट दिसते जरा थोडीशी. यांना पांढरट वाटत होती पण ते हिऱ्याचं पाणी दे. आणि 48% तुम्ही बघितली का? 48 कॅरेटचे सोने बघितले का कधी? त्यामुळेच माहित नाही ते. त्याचा रंग माहित माहित नव्हता. नाही. हा, बरोबर. तसं असतं ते. शेवटची. अभिषेकाची वेळ झाली. हसू नका मॅडम. घ्या. आत्ता इथं जे मी सगळे कार्यक्रम दाखवले, कुणाकुणाला वाटतंय की हे कार्यक्रम ऐश्वर्यामुळे झाले? त्यांनी हात वर करा. मी एकटाच? कुणीच नाही? नाही. मला काही होणार नाही. कुणाकुणाला वाटतंय की हे कार्यक्रम ऐश्वर्यामुळे झालेले नाहीत? त्यांनी हात वर करा. सगळ्यांना. नाहीत. हो नाहीत. हो हो. ऐश्वर्यामुळे नाही. ऐश्वर्या बघते. हो. हात वरच ठेवा. हम्म. ऐश्वर्या बघते. आजारी पडाल, संकट येतील, येऊ देत. पिंपल्स येतील, येऊ दे. वय चष्मा गेलं. लागेल, लागलेलं आहे अगोदर. केस सगळ्या लागतील, मिस्टरांबरोबर भांडणं होतील. दररोजच होतात. त्याला काय 24 तास. ठीक आहे. आता मी हात वरच ठेवा. आता मी 2 प्रश्न विचारतो. पटकन घाबरून हात खाली घ्याल. विचारू का? हम्म. विचारू? हात खाली घ्याल पटकन घाबरून. घ्यायचा नाही बरं का आता. हम्म. विषयाची परीक्षा कशाला घेता? हम्म. विषयाची परीक्षा कशाला घेता? घ्या ना. हम्म. इसके लाठी का आवाज नाही होता. हम्म. तरी पण नाही हात खाली घेत. हम्म. तरी पण हात खाली घेत नाही. नाही खाली घेत हात. नाही. इसके लाठी का आवाज नाही होता. बरं ठीक आहे. हात खाली घ्या. ज्यांनी ज्यांनी ऐश्वर्यामुळे झालेले नाहीत यासाठी हात वर केला होता त्या सर्वांसाठी जोरदार टाळी वाजवा. याची गरज आहे महाराष्ट्राला. हम्म. तुमच्या घरी पण अशा काय ऐश्वर्या आहेत का? अशा म्हणजे अशा नाहीत, तुमच्या वेगळ्या असतील ना. आहेत ना. त्यांच्या असं डोक्यावर आहे. दिवा लावलाय. हो, असं. त्यांच्यासमोर तुम्ही खाऊ ठेवता आणि तुम्हीच खाता. त्यांना तुम्ही म्हणता की मला पेपर सोपा जाऊ दे, माझं यश मिळू दे, असं म्हणता ना. मग त्या काय काम करतात? हम्म. मानसिक समाधान हां, असं काय असतं का? म्हणजे माहित नाही मला. ठीक आहे. एक पुस्तक परवा मी नास्तिकीच्यातून आणलं, म्हणजे साताऱ्यावरून आणलं. मला बरे का वाटते. हम्म. आणि त्याच्यामध्ये ही चित्र आहेत ना पहिली पुढं. तर इकडं गुरुद्वारामध्ये बक्षीस हे चाललेलं आहे. आणि खाली नमाजाचं हे आहे. तर त्यामध्ये खाली प्रत्येक वेळी शब्द आहे. इथेही मला बरे वाटते. इथं लिहिलं इथेही मला बरे वाटते. बरोबर. कळलं का? तसेच इथं पण आहेत सगळे असे. राजकीय नेत्याचं भाषण आहे, तिथं गर्दी केली, इथे पण मला बरं वाटते. इथं कुंभमेळ्याचं आहे किंवा ह्याचं आहे, फुलटू धमाल एक मनोरंजनाचा कार्यक्रम आहे, तिथं पण मला बरं वाटतं. आणि अशा प्रकारचे हे सगळं आहे मोठमोठे गर्दी. का बरं वाटतं? मला बरं का वाटतं. कळलं का?
तर ते आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे मला बरं का वाटलं. तर हे मेंदूशास्त्रानुसार सगळं पुस्तक तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये कुठले रसायनं वाहतात मेंदूमध्ये आणि त्यामुळे मला बरं वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर तसंच एक पुस्तक हे दुसरं मला दिसलं आणि हे माझी वाट भरकटत होतं. चमत्काराचे विज्ञान. तर ह्याच्यामधलं अनुक्रमणिका तुम्ही बघाल, ह्याच्यामधली अनुक्रमणिका बघाल तर तुम्हाला हे सगळं समजून येईल. आणि हेच सगळं आपण महिलांना पुरुष प्रधान संस्कृती लादलेली आहे त्यांच्यावर. त्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य दिलेलं नाही किंवा काय दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी जो काही ह्यांच्या अपरोक्ष जो निर्णय घेतलेला असतो तर तो त्यांना अडचणीमध्ये आणू शकतो बऱ्याच वेळेला. तर अशा प्रकारचं हे आहे. तर याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. चमत्कार करणारे सगळे बदमाश असतात, मी सोडून बरं का. चमत्काराला नमस्कार करणारे मूर्ख असतात आणि चमत्काराला आव्हान देत नाहीत ते भित्रे असतात. ह्या शेवटच्या 2 कॅटेगरी आहेत ना त्या फसण्याच्या लाईनमध्ये आहेत. त्यामुळं सजग व्हायचं आणि प्रत्येक गोष्ट तपासून बघायची. त्याशिवाय पुढं जायचं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात की असं करा मग तसं होईल, असं करा मग तसं होईल. त्याचं प्रमाणीकरण झालेलं नसतं. प्रमाणीकरण झालेलं नसतं. एक जागतिक लेवलला प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी हे प्रमाणीकरण झालेलं नसतं. आणि हे सगळं काय व्यक्तिसापेक्ष असतं. ह्यांनी केलं ह्यांना झालं, ह्यांनी केलं नाही ह्यांना झालं. असं नाही पाहिजे. सायन्स असं नसतं. पण आता तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास केला म्हणून मला सांगा, एखाद्या व्यक्तीनं स्वतः अनुभूती घेतली खरी खोटी जी काय असेल त्याच्या पाठोपाठ जाणारा जो समूह आहे संख्येनं 50 असेल 100 असेल 200 असेल ह्या केसमध्ये तर खूप जास्त दिसतोय. हे का घडतं? तेच की मला बरं वाटतं. हां तीच एक गोष्ट आहे. कळलं का? हां बरं वाटतं. आणि मोह आणि आशा, भीती आणि आशा, भीती आणि आशा असं काय सांगितलं आहे? सौभाग्यवती हो, अखंड सौभाग्यवती होती. म्हणजे नवरा तुझा राहिला पाहिजे. मी भीती दाखवली तुझ्या मिस्टरांना धोका आहे बरं का, जीवाचा धोका आहे. त्यामुळं तयार आहे ती काही पण करायला तयार आहे. मग तिला ते लॉजिक पटत नाही पण तरी पण काय सांगितलं नवरा बरं आहे. अशा प्रकारची भीती घातली. आणि श्रीमंत लोकांना काय भीतीची गरज नाही. त्यांना काय तुमच्या संपत्ती टिकली पाहिजे पिढ्यानपिढ्या. तुमच्या याच्यावर डोळा आहे ह्या लोकांचा. आणि राजकारण्यांचं काय? राजकारण्यावर निश्चितता आहे की नाही. अनिश्चितता खुर्ची आहे कधी पडेल सांगता येत नाही. एकतर माझ्यामध्ये पात्रता नाही आहे तरी पण मला पद मिळालं आहे. जायची शक्यता पात्रता आहे आणि मला मिळत नाही असा स्वतःचा एक भाव मिळत नाही आणि पात्रता नाही आहे तरी पण मिळालंय तर ते टिकलं पाहिजे. कळलं का? ह्या सगळ्या चारी बाजूने ते सगळं अशी आयडिया करून त्या सगळ्या खरं तर ना आपल्या वारकरी संप्रदायानं आणि जो विठ्ठल संप्रदायाचा मोठा देव आहे त्याला कुठली कर्मकांड चालत नाहीत. त्याला त्याची गरजच नाही विठ्ठलाला. आणि प्रत्येक आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी हेच सांगितलं आहे. हे थोतांड आहे सगळं. तुमचा भाव ज्या कुठल्या धर्माप्रती किंवा ज्या ईश्वराप्रती असेल तो तुम्ही ठेवा. पण ती जी धुसर सीमारेषा आहे ना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली ती कधी तुम्ही सोडून देता हे लक्षात नाही आलं की काय होतं. त्याचं उदाहरण म्हणजे हे नाशिकचं आत्ताचं ते प्रकरण आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो आमचा हा प्रयत्न कुठल्याही धर्माच्या विरोधातला नाही आहे. जे डॉक्टर दाभोळकरांनी सांगितलं होतं फक्त तुम्हाला जागरूक करत असताना या प्रकरणाची जी वाढती व्याप्ती आहे त्याच्यात काय काय आता आपल्याला बघायला लागेल असं आता दिसते. कारण त्यातले जे काही व्हिडिओ फिरत आहेत ते फारच घृणास्पद आहेत. तर हे पुढं किमान होऊ नये ह्यासाठी तुम्ही जागृत राहा. तुम्हा सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. मी याचं विश्लेषण करणार. करा ना. ठीक आहे. शेवटची 5 मिनिट आहेत पण तुमच्याकडे. हां ह्याच्यामध्ये काय भरलं होतं? पाणी. विज्ञानामध्ये बोलायचं. विज्ञानामध्ये H2O भरला होता. H2O. प्रथम टोपण ठेवायला दिलं. टोपण माझ्याकडे घेतलं. इथे एक हरभरा एवढा खडा ठेवला होता कॅल्शियम कार्बाईडचा CaC2 म्हणा. CaC2 तो खडा मी टोपणामध्ये लपवला आणि याच्यामध्ये टाकला. आणि रासायनिक अभिक्रिया सुरू झाली. गॅस तयार झाला. ॲसिडिलिन वायू तयार झाला. तो ज्वालाग्रही तो पेटवला. खाली उरलं CaO म्हणा कार्बन. चुन्याची निवडी. असं पाणी पिलं होतं का? नाही असं तर नव्हतं पेलं एवढं. विज्ञानाचा दुष्ट वापर करणारे लोक बरीच आहेत. कच्ची फळं घेतात शेतकऱ्याकडून कमी किमतीला घेतात. ते कॅल्शियम कार्बाईड ठेवतात. जास्त पिवळी करतात. जास्त किमतीला विकतात. अशा प्रकारची फळं खायची नाहीत.
पिकवायचे नाहीत आणि असं कोणी पिकवताना दिसलं तर पोलिसांना सांगायचं. त्यांनी कॅन्सर होण्याची शक्यता असते. ती ओळखायची कशी? त्यांचे देठ कच्चे असतात आणि त्यांचा पुढचा भाग पिवळा असतो. ते रंगाने खूप सुंदर असतात पण चवीला एकदम बेचव असतात. ती घरामध्ये आणून ठेवायची, पाण्यामध्ये त्यांच्याभोवती एक रंगीत फेस तयार होतो, मग ती ओळखायची, त्याला परत नेऊन द्यायची. हे हवेच्या दाबाचं गणित आहे. ह्याच्यामध्ये तांब्या पण आहे आणि भांडं पण आहे एक पेला. तो मी आजूबाजूला वेल्डिंग केला आहे. मध्यभागी एक छोटं होल आहे. आणि मी काय करतो, जेव्हा ऐश्वर्याची अभिषेकाची वेळ झाली तेव्हा मोठ्या होलवर बोट ठेवतो, हवेचा दाब बंद होतो आणि मग पाणी टाकतो. उरलेलं पाणी जे आहे ते सगळ्या, त्याला पाणी पडायला, बाहेर पडायला जागा नाही आहे. मी जेव्हा इथलं बोट काढलं, हवेचा दाब मोठ्या होलमधून आतमध्ये गेला आणि छोट्या होलमधून पाणी वर यायला लागलं. असं पाणी वर यायला लागलं. ऐश्वर्याने काय केलेलं नाही. ह्याचं कोण सांगेल? दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. दिसताना असं दिसतं की एवढं बाटली भरून दूध आहे, ते एवढं टोपणामध्ये लपून बसणार नाही. आणि ह्या पिल्या का असं विचारलं तर पिल्या नाही येत त्या, पण मी म्हटलं तोंड पुसा, त्यांनी तोंड पुसलं. ह्याचा अर्थ समोरच्या प्रेक्षकांना वाटलं की ते दूध पिलंय त्याने. तर हे अशा प्रकारचं हे आहे. आणि बाटली आहे. हो. कळलं का? हे पाणी, ते तुमचं दूध त्या टोपणामध्ये गेलं. टोपणामध्ये गेलं, पण असं म्हणतो एवढं टोपणामध्ये कसं जाईल? अशा प्रकारचं हे होतं. साखळी कशी निघाली? आपण प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये, रबर इंडस्ट्रीमध्ये खूप प्रगती केली. अशा प्रकारचे अंगठे तयार केले आणि या अंगठ्यामध्ये अशी साखळी ठेवली आणि मग मी असं बोटामध्ये ती घातली आणि असा हात फिरवला, मंत्र पुटपुटला आणि अंगठा उचलला आणि साखळी दाखवली, अंगठा ठेवून दिला. अशा जर साखळ्या निघत असल्या असत्या तर इकडं आलो असतो का? घरात बसून साखळ्या काढत बसलो असतो का नाही? आणि तुम्ही म्हटलं असा उन्हाळा आहे, आम्हाला एक मोठं कलिंगड काढून द्या, तेही दिलं असतं तुम्ही. नाही, काढता आलं नसतं. ते कुठल्या वस्तू काढता येतात ज्या छोट्या असतात, लपवता येतात, त्याच काढता येतात, त्याच काढता येतात. याचं कोण सांगेल बरोबर? हा दृष्टिभ्रम तर नव्हता ना? नाही. याच्यामध्ये कोरे कागद पण आहेत, नोटा पण आहेत. आपण क्राफ्ट शिकतो, क्राफ्टन कला. तर इकडे मी तिरकं कापलं आहे आणि या बाजूला तिरकं कापलं आहे. जेव्हा मी इकडनं उघडतो तेव्हा सगळ्या नोटा लपल्या गेल्या, फक्त पांढऱ्या कागदच उघडे झाले. पांढऱ्या कागदांना चिटकून नोटा गेल्यावर इकडचा हात मी इकडे घेतला आणि इकडनं असं जेव्हा उघडलं तेव्हा सगळे पांढऱ्या कागद लपले गेले, फक्त नोटा उघड्या झाल्या. ऐश्वर्याने काय केलेलं नाही. याचं कोण सांगेल बरोबर उत्तर? तुम्हीच सांगा आता. लोहचुंबक त्या लोखंडाच्यात काय? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वीय मध्य, फिजिक्सचा विषय आहे तो. कळलं का? आत्ता डोंबारीन महिला दोरीवरनं चालते. तिच्या गळ्यामध्ये एक छोटी दोरी असते आणि त्यामध्ये एक लांब बांबू असतो. तिला म्हटलं बांबू घेऊ नको, नुसतं चाल, नाही चालणार. पण पोटासाठी डेअरिंग आणि विज्ञानाचा आधार. न्यूटनने 2 नियमाचा शोध लावला, ग्रॅव्हिटीचा आणि रिव्हर्स ग्रॅव्हिटीचा. हा रिव्हर्स ग्रॅव्हिटीचा प्रयोग आहे. कळलं? एखाद्या माणसाला म्हटलं खुर्चीवरनं उठा तर त्याला पाहिजे पुढे झुकावं लागेल, मग उठेल. भरलेली बादली उचलायची असेल तर तेव्हा भरलेल्या बादलीकडे तो झुकतो. उलट्या बाजून झुकला तर पडणार. तर अशा प्रकारचं त्या पाठीमागचं विज्ञान आहे. ह्याचं कोण सांगेल बरोबर? तो जो बर्फ झाला, जेल तयार झालं. हां, हागीज माहीत आहेत का? हागीजमध्ये जी पावडर असते, स्लूश पावडर, ती मी याच्यामध्ये टाकली होती आधीच. त्यामध्ये पाणी टाकलं, पण अजून थोडा वेळ थांबायला पाहिजे होतं. मग तो बर्फच झाला असता पूर्ण. हां, बर्फच जर दिसला असता. बर्फ नाही, जेलच, पक्क जेल झालं असतं, ते पडलं नसतं खाली. ऐश्वर्याने काय केलं का? नाही. तर अशा प्रकारचं हे असतं. ह्यांचं एकत्रित काम कार्य काय आहे? एकत्रित कार्य काय आहे ह्यांचं? लोकांना भीती काढली. मी CCTV कॅमेराला गेलो, 15,000च्या वर सगळे होते. माझ्याकडे 10,000च होते. मग मी परत आलो बाहेर. दुकानाच्या बाहेर एक माणूस बसला होता, त्याकडे हे सगळं होतं, रेक्झिनवर हे सगळं मांडलेलं होतं. म्हटलं काय आहे? तो म्हटलं घर सुरक्षा यंत्र. म्हटलं नजर लागत नाही, चोरी होत नाही, काय नाही. म्हटलं किती रुपयाला? 30 रुपयाला. 15,000चं काम 30 रुपयामध्ये झालं. अजून मला नजर लागली नाही आणि हे नाही. तर महिलांनी हे सगळं आपल्या केसाला असं अडकवलं तर त्यांना पण नजर लागणार नाही, आहे ना? तर अशा प्रकारचं हे सगळं आहे. आत्ता आपण हे विरोधाने बोलतोय खरं, पण त्या महिला ज्या ह्या कराच्या संपर्कात आल्या त्यांना काय भोगावं लागले किंवा आत्ता लागतंय त्याची कल्पना तुम्हाला आली असेल. मला वाटतं आपलं झालंय. हां, आता हे झालं ना. एक शेवटचा संदेश तुम्ही मला सांगा की हे जे काही तुम्ही आता बघताच आहात त्याचं सगळं वार्तांकन, हा 10वी नापास व्यक्ती आहे अजूनही, म्हणजे हे सगळे ते प्रयोग शिकला असेल वगैरे, तरीही त्याला सामूहिक संमोहन कसं जमलं? जेव्हा एखाद्या महिलेला संमोहित करायचं आहे आणि ते पुढे आले बरेच लोक,
हां, तर या स्टेजवर या संमोहनाचा एक मी कार्यक्रम करणार आहे. तर ज्या तयार झाल्या यायला, तर त्यांनी मनातल्या ठरवलं आधी की मला संमोहित व्हायचं आहे. 28 फेब्रुवारी 1989 साली पनवेलला नेरेमध्ये शिबिर होतं. त्यावेळी मी पहिल्यांदा गेलो आणि दाभोळकर ट्रोविनची पॅन्ट आणि ते सगळं असं व्यवस्थित सगळं आणि ते करत होते, सगळं संमोहनाचं कार्यक्रम करत होते. आणि मग मी पनवेल स्टेशनला आलो आणि त्यांना विचारलं, म्हटलं डॉक्टर मला ते काहीच झालं नाही, तसं हात वर करा. मग बऱ्याच लोकांच्या हातात चापटी करून त्यांना हात खाली घ्यायला लावला. म्हटलं मला काहीच नाही झालं, म्हणजे माझ्यामध्ये काही कमी आहे का? ते म्हणून नाही, उलट तुम्ही जास्त दक्ष आहात. तुम्ही जास्त जो दक्ष आहे तो संमोहित होत नाही. तर या नोटवरती थांबूया. हे एवढंच एक महत्त्वाचं वाक्य हे आत्ताच्या 40 मिनिटाच्या कव्हरेजमधून तुमच्या लक्षात असेल. तुम्ही स्वतः दक्ष व्हा, कुठल्याच गोष्टीला तुम्ही संमोहित होणार नाही. थांबूया आपण इथे. थँक्यू सो मच. मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.